हॅलो. नमस्कार मित्रांनो. आज एक पोस्ट टाकली होती मी याच्यावर आपल्या ग्रुपवर, तो आपल्या या टूरच्या संदर्भात आपण बनवला होता. आता नमस्कार मित्रांनो म्हटलं का ते मोदीचीच आठवण येते, मित्रो. आणि तिथे लगेच सुरुवात होते बरं का, की सर काही आज नवीन आहे का, आणि नेमकं काहीतरी असतं, कोणाला तरी काढायचं असतं काय वगैरे वगैरे. बरंच जाधव म्हटलं का प्रश्नचिन्ह, त्याच्यात इथे नको, इथे हे अपेक्षित नाही. नंतर माळूच येतं, वैद्य भरत कुमार जाधव रिमोट अमुक अमुक अमुक. पण नाही, कोणाच्या लक्षात येत नाही. 2 दिवसांनी त्या व्यक्तीला मी परतही घेतो. थोडंसं शिस्त लावावी, हे लावावी, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतात. असं काही नाही की खूप आपण ऑफिशियली जातोय, खूप अगदी आपल्याला काही खूप जगात नाव करायचंय, एक ॲडमिन म्हणून खूप नाव कमवायचं, असं काही नाही. सहज एक गुरुकुलचा जन्म कसा झाला ते सांगतो. त्याच्या आधी थोडीशी वैद्य लोकांची माफी मागावी लागली मला. सामान्यांकरता म्हणून आम्ही ग्रुप चालू केला, तिथं सामान्य लोकांना कन्सल्टिंग आम्ही करणार, थोडासा प्रोफेशनल आहे. त्या लोकांना आपण समजा फ्री कन्सल्टेशन देणार, म्हणजे पंचकर्माला आपल्याकडे, आणि मग आपल्याला पैसे मिळतील. हा त्याच्यात एकदम प्युअर येतो होता, एकदम धंदेवाईक ज्याला म्हणावं. जेव्हा आम्ही लिंक दुसऱ्या ग्रुपला टाकली, सामान्यांबरोबर वैद्य घेतली, मग एकाच आजाराला 25 लोक उत्तर दिलं. पेशंटचा फक्त गोंधळ व्हायचा. एक दिवस जया मॅडमने सांगितलं, मॅडम सर म्हणे गोंधळ होतोय जरा, आपण या वैद्य लोकांना रिमूव्ह करू. रिमूव्ह केलं तर गडबड होते, सगळे सन्माननीय असतात, राग आला परत काही आपलं ग्रुपचं नाव खराब होतं. आम्ही छोटासा ग्रुप पंचकर्म वैद्यांकरता असा बनवला, ज्याच्यात 25-30 वैद्य होते. आता वैद्य म्हटल्यावर यांना हँडल करायचं काम कोण करेल, तर ती मानराजची जी घंटा असते ना ती माझ्या गळ्यात पडली. आणि ते हँडल होता 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 मग आम्ही काय केलं, म्हटलं चला थोडं ऑफिशियली चालू. आणि एक ग्रुप झाला, 2 झाले, नंतर 7 झाले, आता 9 झाले. तर आपल्याजवळ आपल्याशी अटॅच असे जवळजवळ 1400 वैद्य गुरुकुलला अटॅच. आणि थोडा खडूस स्वभाव म्हणा म्हणजे शिस्त आणि बऱ्यापैकी लावली ग्रुपला. आणि दूध पापेश्वर झालं, रसशाळा झालं. तर ही मंडळी बऱ्यापैकी आपल्याला फॉलो करतात. आपल्याला महाराष्ट्रात एकदम नंबर 1 ग्रुप म्हणून आज मान्यता आहे. इथे सांगायला हरकत नाही, या सेमिनारला ॲक्च्युली चालवणारे गुरुकुल आयुक्त प्रभा आयुर्वेदे याच्यावर पण भानगडी झाली. शेवटी म्हणून मी तिथे गेलोच नाही. उगीच काय होतं की खूप लक्ष गुरुकुल गुरुकुल गुरुकुल, आणि प्रभा आयुर्वेदचं थोडंसं तिथं चांगलं नाही वाटत असं, नानांच्या नावाने आम्ही थोडी मागा घेतली आणि आम्ही गेलोच नाही. आणि काय सांगायचं मग, त्याच्याही आधी कसं मग सामान्यासाठी ग्रुप चालू करायचा. मी गव्हर्नमेंट जॉबमध्ये होतो, मी सहज म्हणून सोडून दिलं, म्हणजे आयुर्वेद प्रॅक्टिस करायची म्हणून या डिसेंबरला सोडलं. स्वदेशी चळवळीशी आम्ही बऱ्यापैकी निगडीत होतो. जया मॅडम पण होत्या. मी तुम्हाला काही नावं आठवतात, तसं आता अश्विनी ओले, त्याच्यानंतर मला वाटतं प्राप्ती सराफ मॅडम पण होत्या वाटतं त्यांनी. स्वदेशीचं एक आयुष म्हणून ग्रुप आहे त्याच्याशी. तर एक दिवस दुपारी मी नवीन दवाखाना उघडला, मुस्लिम एरियामध्ये दवाखाना होता. आणि मॅडमचा फोन आला, सर आपण असं करायचं म्हणे, आणि आयुषवरच्या तुमच्या पोस्ट वाचते तर चालेल. सामान्यांसाठीचं ग्रुप झालं, हे झालं. ते पुढची स्टोरी अशी की आज आपण जवळजवळ फक्त गुरुकुल 9 वैद्यांसाठी, 2 विद्यार्थ्यांसाठी आणि 5 ग्रुप सामान्यांसाठी असं आम्ही चालवतो. गुरुकुलचे काही उपक्रम सांगतो तुम्हाला. पूर्ण महाराष्ट्रात जेवढ्याही लेडीज पोलीस तर तिथे आमचे ॲडमिन्स फ्री कन्सल्टेशन देतात लेडीज पोलीसला. त्यांना महिन्यातनं एकदा म्हणा किंवा 2 महिन्यातनं एकदा शतावरी कल्प आम्ही आमच्या खर्चाने बनवून देतो, की जेणेकरून त्या फिट राहाव्यात. दुसरी गोष्ट, त्या ज्या टेन्स वातावरणामध्ये राहतात, तर आम्ही म्हणजे माझी अशी डोक्यात अशी संकल्पना होती की स्त्रीचं शरीर एक ऑर्केस्ट्रासारखं असतं.
तर तिचं मन ठिकाणावर असेल तर तिचे हॉर्मोन्स होणार, तर तिचे बॉडीली हे जे ते ह्याच्यात राहतील, असं सुस्थितीत राहतील. तर निदान ते शरीर जरी सुस्थितीत राहावं म्हणून आम्ही तिला शतावरी कल्प आणि वेळोवेळी काउन्सिलिंग हे आमचे वैद्यचे ते फ्री करतात. सुवर्णप्राशनाचे शिबिर आमच्याकडनं घेतले जातात. बरेच आता रक्तमोक्षणचं झालं, म्हणजे हरकत नाही सांगायला, माझ्याकडे एकच पेशंट आला होता रक्तमोक्षण, पण घेत सांग हळूहळू या गोष्टी आम्ही तुमच्यासमोर एक्सपोज करणं, तुम्हाला या गोष्टी करायला लावणं. आयुर्वेद प्रॅक्टिस करायची म्हणजे काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जेव्हा आयुर्वेद प्रॅक्टिस करायची अशी म्हणता, बरेच लोकांना फॉर्म्युले विचारतात गुडघेदुखीसाठी काय करायचं, मग ना खूप लगेच त्याच्यावर चर्चा होते, अमुक द्या तमुक द्या तमुक द्या. आपण अशा फॉर्म्युलेमध्ये आयुर्वेद नाही मांडू शकत. मी नंतर जे लेक्चर घेणार होतो, मी आत्ताच थोडंसं त्याच्यात सांगून देतो. जसं आपण पहिला अध्याय वाचतो वागवडचं, त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं, ब्रह्मा स्फुत्वा ईश्वरेण, स्मरण केलं. ईश्वराने स्मरण केलं. ब्रह्मा म्हणजे क्रिएटर. या पृथ्वीचा म्हणा, सृष्टीचा म्हणा, पूर्ण जगाचा जो क्रिएटर आहे त्यांनी त्याचं स्मरण केलं. तुम्ही स्मरण केलं की डॉक्टर जाधव हा असावा, वैद्य जाधव हा असावा. तुम्हाला आधी काहीतरी माहिती होतं, हा भरत जाधव खडूस वगैरे वगैरे वगैरे, ते ग्रुपमध्ये हा लेख लिहितो किंवा काय, म्हणजे आधी काहीतरी भूमिका होती ना. तर ती आधीची जी भूमिका होती याचा अर्थ आयुर्वेद या सृष्टी निर्मितीच्या आधीपासून अस्तित्वात होता. हा शाश्वत असा आयुर्वेद. नंतर मग प्रजापती, अश्विनी कुमार, इंद्र वगैरे 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 असं तो खाली आला, मग मुनींकडे आला, मग चरकांकडे, मग आपल्याकडे असं आलेलं. आता त्याच्यामध्ये एक श्लोक आहे असा की आयुर्वेद उपदेशेषु विधेय परमाधार. आपल्याला बरेच आता धर्मांचं जेव्हा आपल्याला आपण अभ्यास करतो ना, शरण जा शरण जा शरण जा शरण जा हेच आपल्याला सांगितलं जातं. कोणत्याही धर्माचा असा एक ठराविक फॉर्म्युला नसतो, म्हणजे की तुम्ही आईवडिलांची सेवा केली तर तुम्ही हिंदू झाला, बायकोच्या पुढं केलं तर मुस्लिम झाला, आणि समजा इतर काही गोष्टी केल्या तर ख्रिश्चन झाला, असं काही फॉर्म्युले नसतात. प्रत्येक धर्माचा एक बेस एकच असतो. तसं आपला आयुर्वेदिक धर्म आहे, त्याला तुम्ही शरण जा. शरण असं झालं फुल कॉन्फिडन्स नाही झालं की हे मी जर आयुर्वेद प्रॅक्टिस केलं तर मला ह्याच्यात फरक पडणार म्हणजे पडणार, ह्याच्यात यश मिळणार म्हणजे मिळणार. ते जेव्हा होतं ना, त्या स्टेजला जेव्हा माणूस पोहोचतो ना, तेव्हा तो आयुर्वेदाच्या धर्माचा होऊन राहतो. आणि बसून बघा खुर्चीवर, ती भावना गेली. तुमच्याकडे जो पेशंट आला, मी तुम्हाला एकदम चॅलेंजिंग आहे सांगतो, तुम्हाला काही येत नसेल तरी आपण क्लिक होतं. मग टाटा नेमॉन्समधनं सुद्धा आपल्याला औषधं सापडतात. मग अगदी एखाद्या उपासनेमध्ये सापडतात. एक किस्सा सांगतो. एक मित्र होता माझा, बाबा भवानी त्याचं नाव आहे, जरा मात्र कोण पण श्रद्धा खूप आयुर्वेदात एकदम डेंजर. थोडंसं एक 4-5 घर पुढे एक